वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासत आहोत आणि यामधील प्रकरण क्रमांक 7 सामाजिक स्तरीकरण या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. या प्रकरणात कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण पाहूया. पहिला मुद्दा आहे सामाजिक स्तरीकरण, व्याख्या आणि मूलभूत वैशिष्ट्ये. हे व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. दुसरा मुद्दा आहे सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार आणि त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जाती व्यवस्था, दुसरा आहे वर्ग व्यवस्था आणि तिसरा आहे लिंगभाव. यामधील जाती व्यवस्था हा जो मुद्दा आहे तो आपण अभ्यासला आहे. ते व्हिडिओ लेक्चरसुद्धा या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण दुसरा मुद्दा अभ्यासाला घेतला आहे वर्ग व्यवस्था आणि यानंतर पुढचा लिंगभाव आणि सामाजिक गतिशीलता हे व्हिडिओ लेक्चर होतील. तर आपण सामाजिक स्तरीकरणाचे प्रकारमधला दुसरा प्रकार अभ्यासाला घेतला आहे वर्ग किंवा वर्ग व्यवस्था. पहा, इथे चित्र दाखवलेलं आहे वर्ग किंवा वर्ग व्यवस्थेचं. असा याला उतरंड म्हणायचं. सामाजिक उतरंड हा उच्च वर्ग वरती असतो, मधला मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग किंवा नीच स्तरातला खालचा वर्ग असे समाजाचे वर्ग असतात. याबद्दल अधिक माहिती आपण पाहूया. सामाजिक वर्ग हा समान सामाजिक दर्जा धारण करणाऱ्या व्यक्तींचा मिळून बनलेला असतो. एक समान वर्ग असेल, सामाजिक दर्जा असेल तर त्यांचा एक सामाजिक वर्ग होतो. प्रत्येक वर्गाची स्वतःची अशी विशिष्ट मूल्य, विचार, मान्यता आणि राहणीमान असते आणि जे उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग आहे त्या प्रत्येक वर्गाची एक विशिष्ट मूल्य व्यवस्था असते, वेगळी विचारसरणी असते, त्यांच्या मान्यता, रूढी परंपरा, राहणीमान प्रत्येकाचं वेगळं असतं व ते इतर वर्गापेक्षा भिन्न असते, म्हणजे एकमेकांच्यापेक्षा भिन्न असतं. सामाजिक वर्ग हा मूलतः दर्जावर आधारित वर्ग असतो, म्हणजे समाजातलं प्रेस्टीज, दर्जा, स्थान त्याच्यावर अवलंबून आहे. वर्ग हा सामाजिक दर्जाशी संबंधित असतो. समाजामध्ये कोणता दर्जा आहे त्याच्याशी संबंधित हा वर्ग आहे. वर्ग व्यवस्थेमध्ये दर्जा हा स्वसंपादित असतो. आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे, तो स्वतः संपादन करता येतो. समाजामधला दर्जा तो जन्मजात मिळालेला नसतो, म्हणजे जन्मापासून जशी जात मिळते तसा वर्ग मिळत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपला वर्ग बदलता येतो, जात बदलता येत नाही. वर्ग हा एक सार्वत्रिक घटक आहे असे म्हणता येईल. प्रत्येक सामाजिक वर्गाचा स्वतःचा असा एक दर्जा असतो. प्रत्येक जो वर्ग आहे, मग तो उच्च असेल, मध्यम असेल किंवा कनिष्ठ असेल, त्यांचा एक दर्जा असतो किंवा एक स्थान आहे त्यांचं, एक विशिष्ट समाजामधलं स्थान. हा दर्जा किंवा स्थान हे प्रतिष्ठेशी जोडलेली दिसून येते. समाजामध्ये प्रतिष्ठा, प्रेस्टीज, मान सन्मान त्याच्याशी जोडलेला असतो. सामाजिक रचनेतील व्यवस्थेनुसार समाजातील स्थाने सामाजिक दर्जाशी संबंधित प्रतिष्ठेनुसार उंचावत जाते. मग सामाजिक दर्जा चांगला तर त्याला प्रतिष्ठा मिळते. सामाजिक वर्ग हा सामान्यतः स्थिर वर्ग किंवा समूह आहे. तो स्थिर वर्ग आहे किंवा एक गट आहे, समूह आहे. त्याला अनेकदा विशिष्ट वर्गाच्या राहणीमानाचा किंवा जीवनशैलीचा संदर्भ दिला जातो आणि त्या वर्गाचं विशिष्ट राहणीमान पण असतं आणि जीवनशैलीसुद्धा असते. यामध्ये मग वेशभूषा म्हणजे कपडे वगैरे कसे असतील, राहणीमान त्यांचं उच्च वर्गाचं उच्च पद्धतीचं राहणीमान असतं, गरिबांच्या पद्धतीने, मनोरंजनाची साधने आणि सांस्कृतिक साधने यांचा समावेश होतो. हे प्रत्येक वर्गानुसार यामध्ये भिन्नता असते. एखाद्या वर्गाची पसंती म्हणजे आवड निवड, मूल्य यांचा विशेषत्व करून त्यांची प्रत्येक वर्गाची आवड निवड, पसंती, मूल्य वेगळी असतात आणि त्यांची जीवनशैली तशी झालेली असते मग त्या आवडीनिवडीनुसार. सामाजिक वर्ग हे खुले समूह असतात, खुले असतात, ते काही बंदिस्त नाही आहे. एका सामाजिक दर्जातून किंवा एका सामाजिक वर्गातून दुसऱ्या सामाजिक वर्गात जाता येतं. ते खुली सामाजिक व्यवस्था दर्शवतात. खुली वर्ग व्यवस्था ही अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये तळापासून ते ऊर्ध्व दिशेने, ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने गतिशीलता शक्य आहे. म्हणजे गरीब व्यक्ती आहे तो आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, कौशल्याच्या जोरावर आपली प्रगती करू शकतो, उच्च वर्गामध्ये जाऊ शकतो. सामाजिक वर्गाचा पाया हा मुख्यतः आर्थिक दर्जावर आधारित असतो आणि हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की आर्थिक दर्जा ज्याचा चांगला आहे तो वरच्या वर्गात जातो. परंतु वर्ग म्हणजे फक्त आर्थिक समूह नाहीत आणि हे पण लक्षात घ्यायचं की केवळ आर्थिक दृष्टीनेच वर्ग नाहीत किंवा समूह नाही आहेत. आता तुम्ही पाहिलं आहे का म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला आहे, तुम्ही पाहिलं आहे का ते?
B.K. स्टॅलिन यांची इंडिया अनटच्ड ही डॉक्युमेंटरी पहा. आता तुम्हाला यूट्यूबला पाहायला मिळेल ही B.K. स्टॅलिन यांची इंडिया अनटच्ड ही डॉक्युमेंटरी पहा आणि भारतातील बदलणाऱ्या जाती व्यवस्थेवर गटचर्चा करा. आणि आता जाती व्यवस्था कशी बदलत आहे ती तुम्ही चर्चा या डॉक्युमेंटरी पाहून करू शकता. नंतर व्याख्या दिलेल्या आहेत आपल्याला वर्ग या घटकाच्या. एक, ऑकबर्न व निमकॉफ यांनी केलेली व्याख्या आहे वर्गव्यवस्थेची. व्यक्तीच्या समूहाचे 1, 2 किंवा अधिक असे विस्तृत समूह असतात जे समूहातील सदस्यांना सामाजिकदृष्ट्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा दर्जा देतात. त्यास सामाजिक वर्ग म्हणतात. म्हणजेच 1 किंवा 2 किंवा अधिक असे समूह असतात की ते आपल्या त्या गटातल्या सदस्यांना किंवा लोकांना श्रेष्ठ कनिष्ठ असा काहीतरी दर्जा देत असतात. त्याला सामाजिक वर्ग म्हणतात. दुसरी व्याख्या आहे मॅक्स वेबर यांनी केलेली. वर्ग हा अशा एकत्रित व्यक्तींचा समूह आहे ज्यांना वस्तू व भौतिक साधने तसेच राहणीमानाचा समान दर्जा प्राप्त करण्यासाठी समान संधी उपलब्ध होतात. म्हणजे असा गट आहे, वर्ग आहे, समूह आहे की त्यांना आपली प्रगती करण्यासाठी समान संधी मिळते, राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी संधी मिळते, वस्तू भौतिक साधनं राहणीमानाचा दर्जा असा प्राप्त करण्यासाठी संधी मिळते आणि वर्ग त्यांचा बदलू शकतो. तिसरी व्याख्या आहे मॉरिस गिन्सबर्ग यांची. वर्ग हा अशा व्यक्तींचा समूह आहे जे समान कुळ म्हणजे एका कुळातले, व्यावसायिक समानता किंवा संपत्ती आणि शिक्षण याद्वारे समान जीवनशैली, समविचार, भावना, भूमिका आणि वागण्याच्या समान पद्धती प्रस्थापित करतात. म्हणजे असा वर्ग असतो की ती समानता निर्माण करतात. कशी तर मग संपत्तीची, शिक्षणाची, समविचार, भावना, भूमिका, जीवनशैली किंवा कुळानुसार असा तो समूह बनतो. म्हणजे ज्यांचे स्थान किंवा पत समान आहेत, पत म्हणजे क्रेडिट, त्या व्यक्तीचं क्रेडिट किंवा आर्थिक स्थिती म्हणूया, अशा व्यक्तींचा एकत्रित समूह म्हणजे सामाजिक वर्ग होय. म्हणजे ज्यांचं समान स्थान आहे, ज्यांचं क्रेडिट समान आहे, पत समाजामध्ये दर्जा समान आहे, त्याला सामाजिक वर्ग म्हणतात. अशा समूहाला त्यांच्या आर्थिक व्यवस्थेतील स्थान, सत्ता आणि विशिष्ट जीवनशैली यावरून ओळखले जाते. मग समाजातलं स्थान त्यांचं विशेष असतं की वेगळी जीवनशैली असते, सत्ता असते किंवा स्थान असतं त्यांचं. वर्गातील विविधता ओळखण्यासाठी संपत्ती आणि व्यवसाय हे महत्त्वाचे घटक आहेत. संपत्तीमुळे पण सामाजिक दर्जा ठरतो आणि व्यवसायामुळे सुद्धा ठरतो. परंतु शिक्षण, वंशपरंपरागत मिळालेला दर्जा, समूहातील सहभाग, स्व ओळख आणि इतरांच्या नजरेत असणारी स्वची ओळख या गोष्टीही वर्ग वैशिष्ट्यामध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतात. म्हणजे शिक्षण आणि वंशपरंपरेने जन्मानुसार मिळालेला दर्जा, समूहामधला असणारा सहभाग, स्वतःची ओळख, इतरांच्या नजरेत असणारी स्वतःची ओळख या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आता पहा, इथे समाजशास्त्रज्ञाची माहिती दिलेली आहे. पियरे बोर्द्र्यू असं म्हणायचं. पियरे बोर्द्र्यू यांनी समाजातील उतरंड टिकवून ठेवण्यामध्ये भांडवलाचे 4 प्रकार कशी महत्त्वाची भूमिका बजावतात ते स्पष्ट केलं. भांडवल म्हणजे कॅपिटल याचे 4 प्रकार केले त्यांनी आणि त्यानुसार समाजामध्ये कशी उतरंड निर्माण होते, उच्च, मध्यम, कनिष्ठ, ती भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांच्या मते उच्च दर्जाचे समाजातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी संपत्ती आणि आर्थिक भांडवलाबरोबरच सामाजिक, प्रतिकात्मक आणि सांस्कृतिक भांडवलही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे जो वरचा वर्ग आहे, उच्च वर्ग आहे, त्यांच्याकडे फक्त संपत्ती म्हणजे हे आर्थिक भांडवल एवढंच महत्त्वाचं नाही आहे, तर सामाजिक, प्रतिकात्मक आणि सांस्कृतिक भांडवलसुद्धा महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पहा, इथं ते भांडवलाचे प्रकार जे सांगितलेले आहेत ते आहेत भांडवलाचे प्रकार, व्याख्या आणि त्याचं वैशिष्ट्य कसं ओळखायचं ते. आता पहिला प्रकार दिलेला आहे आर्थिक भांडवल. आर्थिक भांडवलाचं वैशिष्ट्य काय आहे? संपत्तीवरील आणि मालकी हक्क असतो तो. कसं ओळखायचं तर संपत्ती, मिळकत, मालमत्ता व्यक्तीकडे जर जास्त असेल तर त्याच्याकडे आर्थिक भांडवल जास्त आहे असं म्हणता येईल. दुसरं सामाजिक भांडवलाचा प्रकार आहे. याच्यामध्ये काय येईल, काय वैशिष्ट्य आहे? सामाजिक गोष्टींमध्ये असणारे सभासदत्व आणि सहभाग. सामाजिक गोष्टी ज्या असतात त्या व्यक्तीचं सभासदत्व किती आहे, म्हणजे त्याचा सहभाग किती आहे त्यावरून ओळखायचं. तर
कसं ओळखायचं? तर उत्तम समाज संपर्क व ओळखी. एखादा व्यक्ती खूप समाजामध्ये लोकप्रिय असतो किंवा त्याच्या ओळखी जास्त असतात, त्याचा संपर्क जास्त असतो, म्हणजेच समाजामध्ये त्याचा सहभाग जास्त आहे, म्हणजे सामाजिक भांडवल त्याला म्हटलेलं आहे. पुढचं आहे सांस्कृतिक भांडवलाचा प्रकार. तर काय वैशिष्ट्य आहे? कुटुंब आणि शिक्षणातून प्राप्त होतं ते. कुटुंबामध्ये संस्कार होतात, सांस्कृतिक परंपरा कळतात आणि शिक्षणातून पण हे ज्ञान मिळतं. कसं ओळखायचं? तर शैक्षणिक प्राबल्य, कला आणि संस्कृतीचे ज्ञान, जे कलाकार आहेत किंवा शैक्षणिकदृष्ट्या उच्च शिक्षण घेतलं आहे, हुशार आहेत, बुद्धिमत्ता आहे, तर त्याला म्हणायचं सांस्कृतिक भांडवल. आणि चौथा प्रकार आहे प्रतिकात्मक भांडवल. हे वैशिष्ट्य काय आहे? तर प्रतिष्ठा, दर्जा आणि सामाजिक सन्मान, समाजामध्ये मिळणारा सन्मान आहे ते वैशिष्ट्य. मग कसं ओळखायचं? तर नावलौकिक आणि आदर. समाजामध्ये काही व्यक्ती खूप नावलौकिक चांगला मिळवतात, समाजामध्ये त्यांना आदर मिळतो, मानसन्मान मिळतो, त्याला म्हणायचं प्रतिकात्मक भांडवल. आता पाहूया वर्गाची वैशिष्ट्य काय आहेत. पहिलं वैशिष्ट्य संपत्ती आणि उत्पन्न. समाजातील इतर वर्गापेक्षा उच्च वर्गाकडे मोठ्या प्रमाणात एकवटलेल्या संपत्तीवरील मालकी हक्क हा एक महत्त्वाचा घटक असतो. समाजात जे उच्च वर्ग म्हणून जे लोक आहेत किंवा जो गट आहे, समाज आहे, त्यांच्याकडे चांगली संपत्ती असते, संपत्तीचा मालकी हक्क असतो. सामान्यतः ज्या व्यक्तीकडे जास्त संपत्ती आणि उत्पन्न आहे त्यांनाच समाजामध्ये उच्च स्थान आणि आदर प्राप्त होतो. आणि तुम्ही पण पाहता, पैसा ज्याच्याकडे आहे त्याला सत्ता आहे, त्याला खूप महत्त्व आहे, आदर आहे. जरी संपत्ती आणि उत्पन्न उच्च दर्जासाठी आवश्यक असले तरी एखाद्याचे समाजातील स्थान हे केवळ त्याच्या उत्पन्नाशी जोडलेले नसते. परंतु फक्त पैसा जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे म्हणजे त्याला समाजात स्थान आहे, मान आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण पाहू आपण त्याचं. उदाहरणार्थ, एखाद्या कार मेकॅनिकचे उत्पन्न हे शिक्षकापेक्षा जास्त असले तरी त्याचा सामाजिक दर्जा हा शिक्षकापेक्षा कमी मानला जातो. कारण शिक्षकाला जे बुद्धिमत्तेनुसार जे मानसन्मान आहे समाजामध्ये तो मेकॅनिकला मिळत नाही, जरी त्याच्याकडे संपत्ती जास्त असेल. संपत्ती आणि उत्पन्न यांच्या आधारे सामाजिक वर्ग ठरविण्यात काही मर्यादा असल्या तरी, म्हणजे उत्पन्न आणि संपत्तीनुसारच जर वर्ग ठरवायचा, पण मर्यादा आहेत, तरी देखील उच्च जीवनशैली ही संपत्ती व उत्पन्नामुळेच मिळत असल्याने हा घटक महत्त्वाचा मानला जातो. कारण त्या उच्च दर्जाच्या सामाजिक दर्जा असणाऱ्या व्यक्तींची जीवनशैली चांगली का असते? तर त्यांच्याकडे संपत्ती आणि उत्पन्न असतं. त्यामुळे संपत्ती आणि उत्पन्न हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे व्यवसाय. व्यवसाय हा सामाजिक वर्गाचा आणखी एक निर्णायक घटक आहे. काही व्यवसाय हे इतर व्यवसायांपेक्षा अधिक सन्माननीय असतात. पहा, आता समाजामध्ये दिसतंय. उदाहरण पाहू. डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आणि वकील यांना समाजामध्ये शारीरिक श्रम करणाऱ्यांपेक्षा उच्च दर्जा मिळतो. हे तुम्हाला पण माहिती आहे. शारीरिक कष्ट करणारा एखादा कामगार किंवा शेतकरी आणि हे जे आत्ता उल्लेख केलेले व्यवसाय आहेत ते समाजामध्ये नावलौकिक आणि उच्च दर्जा प्राप्त करून देणारे आहेत. व्यवसाय किंवा उद्योगधंदा हा एखाद्याच्या जीवन पद्धतीचा उत्तम निर्देशक आहे. म्हणूनच त्याला समाजातील वर्गामध्ये स्थान मिळवून देणारा महत्त्वाचा घटक असेही म्हणता येईल. म्हणजे व्यवसायामुळे समाजामध्ये चांगलं स्थान निर्माण होतं. उदाहरणार्थ, डॉक्टर असेल, वकील असेल, समाजामध्ये स्थान त्याचं एक विशेष वेगळं आहे, उच्च दर्जाचं आहे. व्यक्तीचा सामाजिक दर्जा ठरवण्याबरोबरच व्यवसाय हा घटक नीतिमूल्य, प्रमाणके, कौटुंबिक संबंध अशा अनेक पैलूंशी देखील निगडीत आहे. म्हणजे फक्त व्यवसायच महत्त्वाचा नाही आहे, तर त्या अनुषंगाने येणारी नीतिमूल्य, कौटुंबिक संबंध अशा गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. तिसरं वैशिष्ट्य आहे शिक्षण. सामाजिक वर्ग आणि शिक्षण यांचाही अन्योन्य संबंध आहे. अन्योन्य संबंध म्हणजे विशेष न वगळता येणारा संबंध आहे. एखाद्या व्यक्तीला समाजातील स्थान त्या व्यक्तीला मिळालेल्या शैक्षणिक संधीवर अवलंबून असते. शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाल्या, उच्च शिक्षण घेतलं तर समाजामध्ये स्थान मिळतं. उच्च शिक्षणामुळे व्यक्तींना ऊर्ध्वगतिशीलतेच्या संधी उपलब्ध होतात, म्हणजे वरच्या वर्गात जाण्याची संधी मिळते. त्यामुळे शिक्षण हे सामाजिक वर्गाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सामाजिक वर्गाचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे हे शिक्षणाचं. म्हणून ज्ञान घेणं आणि देणं कधीही छानच, चांगला दर्जा समाजामध्ये मिळतो. क्रमांक 4, प्रतिष्ठा.
प्रतिष्ठा हा घटक समाजाकडून आदर आणि सन्मान प्राप्त झालेल्या व्यवसायांशी संबंधित आहे. समाजामध्ये काही लोकांना खूप आदर आणि सन्मान मिळतो कारण त्या व्यवसायामुळे सुद्धा त्यांना प्रतिष्ठा मिळू शकते. समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्यवसायाशी निगडीत प्रतिष्ठेची क्रमवारी लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे व्यवसाय आणि मिळणारी प्रतिष्ठा असं क्रमवारी लावण्याचा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. व्यक्तीला समाजामध्ये उच्च स्थान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संपत्ती, व्यवसाय आणि शिक्षण या व्यतिरिक्त कौटुंबिक पार्श्वभूमी, नातेसंबंध, वास्तव्याचे ठिकाण इत्यादी देखील महत्त्वाचे निर्धारक घटक आहेत. की ती व्यक्ती कुठे जन्माला आलेली आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, कौटुंबिक त्याचे नातेसंबंध कुठं आहे, तो राहतो कुठे, त्या कारणामुळे सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त होते, समाजामध्ये दर्जा प्राप्त होतो, उच्च मध्यम जो असेल तो. अशा प्रकारे आपण वर्गव्यवस्था या उपघटकाचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लिंगभाव हा सामाजिक स्तरीकरणाचा प्रकार अभ्यासणार आहोत. त्यानंतर सामाजिक गतिशीलता हे व्हिडिओ आपण अभ्यासणार आहोत किंवा लेक्चर अभ्यासणार आहोत. आणि यापूर्वीचे जे लेक्चर आहेत हे पहिलं, दुसरं, नंतर हे जाती व्यवस्था हे लेक्चर तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन क्रमाने पाहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.